रामदास कदमांविरोधामध्ये भास्कर जाधव असा संघर्ष कोकणामध्ये वाढताना दिसतोय। योगेश कदमांच्या विरोधामध्ये भास्कर जाधव यांनी कुणबी उमेदवार जाहीर केला। दापोली मतदारसंघासाठी सहदेव बेटकर यांचं नाव जाधव यांनी जाहीर केलंय। योगेश कदम यांच्या उरावरती जाऊन बसा असंही जाधव यांनी बेटकर यांना उद्देशून म्हटलंय। दुसरीकडे योगेश कदम यांचा गुहागर मतदारसंघात हस्तक्षेप वाढतोय। दापोलीपेक्षा जास्त निधी गुहागरला देणार असं योगेश कदम यांनी म्हटल्यानं हा वाद वाढला। विकास करण्याची जनतेला जी संधी दिली, मी ह्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हटलं होतं की जेवढा निधी मी माझ्या दापोली मतदारसंघामध्ये आणतोय तेवढाच निधी कदाचित त्यावेळेला थोडा जास्त निधी हा आता गुहागर मतदारसंघामध्ये देखील मिळणार आता सुरुवात करणार। पण आज सांगतो कामाला लागा, उद्याची खेड दापोलीची उमेदवारी तुमची आज मी जाहीर करून टाकतो। आज तुम्हाला लढायचं आहे ना, आमदार व्हायचं आहे ना, मग कामाला लागा। हा मग उद्या बनणार आमदार बामवाला म्हणेल माझ्या पोराच्या उरावर बसवला, माझ्या पोरा उरावरच बसवला।